वेगळं राहतीये, नवऱ्याला घेऊन वेगळं राहतीये. अरे हो, पण तो टोकाचा निर्णय उचलणं सोपं नसतं. तो टोकाचा निर्णय उचलण्याच्या अगोदर तिने खूप काही भोगलेलं असतं. ज्याचं त्याने भोगलेलं असतं, त्यामुळे दुसऱ्यांना सांगून ते कळतच नसतं. प्रत्येकाला वाटत असतं, अरे सासू तर किती चांगली आहे, सासरेही किती चांगले आहेत, नवराही किती चांगला आहे, दीरही किती चांगले आहेत. प्रत्येकजणच जर चांगला असेल, तर मग सूनच कशी वाईट असेल? तिनेही जर चंडिकेचा अवतार घेतला, तर तिनेही काहीतरी सोसलेलं असेल. ती वेडी थोडी होती. नाहीतर तिच्या घरच्यांनीच तिला असं काही शिकवलं असेल, असे बरेच जण बोलतात. तिने सोसलेलं असतं, तिला माहीत असतं, तिने काय भोगलंय, म्हणून ती वेगळी झालेली असते. कधी कधी कंटाळलेली असते त्या टोमण्यांना, त्या मागण्यांना, त्या विचारांना, त्या त्रासाला, म्हणून ती वेगळी झालेली असते. वेगळं राहणं सोपं नसतं. मुलांना सांभाळणं, नवऱ्याला सांभाळणं, सगळं काही एकटीने करणं, फार फार कष्ट लागतात त्याही गोष्टीसाठी. पुन्हा तीही धमक ठेवावी लागते. चार नातेवाईक आपलं दुःख न ऐकता जे बोलून जातात ते वेगळंच, पण लोकांना दिसतं ते फक्त वेगळं राहणं. पण त्या वेगळे राहण्यामागे सुद्धा भरपूर कारणं असतात. प्रत्येक वेळेस मी म्हणत नाही सासरचे चुकीचे असतात, कधीही तीही चुकीची असते. पण तिला समजून न घेता वेगळंच पाडलं जातं ना, मग ती काय करणार? तिच्याजवळ ऑप्शनच काय असतो? ती वेगळंच राहणार. पण ते सोसण्याआधी, ते सोडण्याआधी तिनं जे सोसलेलं असतं ते फक्त तिला माहीत असतं. आणि सगळेजण बोलतात, वेगळं राहते, वेगळं राहते.